नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी रसुलापूर येथील ग्रामविकास संघर्ष समितीच्या वतीने उमेश बनसोड यांच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या ग्रामपंचायतीला ताला ठोको आंदोलनाची दखल घेऊन प्रशासन खळबळून जागे झाले। गावकऱ्यांनी शेतीची कामे व मजुरी बंद ठेवून आंदोलनात सहभाग दर्शविला। त्यांनी ग्रामवासियांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या। 11 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय शिवनी रसुलापूर येथे आंदोलन करण्यात आले। ग्रामसभा या ग्रामस्थांच्या सोयीनुसार मारुती मंदिर चौक, आठवडी बाजार, शिवनी रसुलापूर येथेच घेण्यात याव्या ही मागणी ग्रामपंचायत अधिनियमानुसार मान्य करण्यात आली। ग्रामपंचायतच्या पदाधिकारी व प्रशासनाने मनमानी न करता सर्वसमावेशक ग्रामस्थांच्या हिताचे रक्षण करावे, त्या अनुषंगाने मालमत्ता नमुना व 8A संदर्भात दस्तावेज यावरील सचिव वापरत असलेले प्रमाणपत्राच्या शिक्क्याचा वापराबाबत मासिक सभेत चर्चा करून त्यानुसार शिक्का वगळण्याबाबत कारवाई करावी। नमुना 8A बाबत शिक्क्याऐवजी क्षेत्राचा उल्लेख करण्यात मासिक सभेत चर्चा करावी असे लेखी स्वरूपात पत्र देण्यात आले। गावनेर तळेगाव येथील शेत सर्वे नंबर 244 ची कायदेशीर चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, या मागणीबाबत ग्रामसभेने घेतलेल्या ठरावानुसार चर्चा करावी व तपास करावा असे ठरविण्यात आले। 1995 ते 96 तसेच त्यानंतर आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या घरकुल जागेचे मालमत्ता हक्क त्या वेळेच्या नियमानुसार नमुना 8A प्रमाणे त्यांच्या ताब्यात असलेल्या क्षेत्राचे महसूल विभागाचे 7/12 नोंद घेण्याकरिता सभेत चर्चा करून संबंधित यंत्रणेकडे पाठविण्यात यावे असे लेखी स्वरूपात गटविकास अधिकारी दिलीप नाटकर, पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांनी लिहून दिले। यावेळी ग्रामविकास संघर्ष समितीच्या वतीने संयोजक उमेश बनसोड, मनोज गावंडे, विनोद तरेकर, गजानन धुमनखेडे, प्रफुल्ल मंदुरकर, चित्रा वंजारी, सोनूताई वैद्य, माधव ढोके, किशोर धुमनखेडे व संपूर्ण गावकऱ्यांनी सहभाग दर्शविला। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।